बोरामणी नाका इथं ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील 2 मित्रांचा जागीच मृत्यू झाला। ही दुर्दैवी घटना शुक्रवारी 27 मार्च रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली। सोलापुरात एक हृदयद्रावक अपघाताची घटना समोर आली। बोरामणी नाका इथं ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील 2 मित्रांचा जागीच मृत्यू झाला। ही दुर्दैवी घटना शुक्रवारी 27 मार्च रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली। सैफन शेख फरीद पटेल वय 40 आणि हुजूर अल्लाउद्दीन पटेल वय 36, दोघेही राहणार बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर अशी दोघांची नावे आहेत। दोन्ही मित्र आचार्याचं काम करत होते। एका ऑर्डरसाठी ते सोलापुरात आले असताना हा अपघात घडला। ट्रकनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं दोघेही जागीच ठार झाले। घटनेची माहिती मिळताच दोघांना सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। सैफन शेख फरीद पटेल यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 भाऊ, 5 बहिणी, 3 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे। तर हुजूर अल्लाउद्दीन पटेल यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 भाऊ आणि 2 विवाहित बहिणी असा परिवार आहे। अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक, मित्र आणि गावकऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली। संतप्त नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला की शहरात जड वाहतूक आणखी किती जणांचा बळी घेणार। स्थानिकांनी सांगितलं की अवजड वाहने चालवताना चालक मोठ्या आवाजात गाणी लावतात, त्यामुळं आजूबाजूचा आवाज ऐकू येत नाही। आता वाहतूक पोलिसांकडून जड वाहनांवर काय कारवाई होणार आणि शहरात जड वाहतूक बंद करण्यात येणार का, असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे। या अपघातामुळं सोलापूर शहरात पुन्हा एकदा जड वाहतुकीच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू झाली आहे। पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे।